हिवाळा चालू झाला आणि बाजारात वाटाणा आला की बस असे वेगवेगळे प्रकार करून खावेसे वाटतात आणि खूप छान लागतात हे. तर इथे आपण आता एक कचोरी करणार आहे. त्याच्यासाठी मी काही मसाले घेतलेले आहे. धने घेतलेले आहे, तेजपान घेतलेले आहे, त्याच्यानंतर कलमी घेतलेली आहे, तीळ घेतलेले आहे, त्यानंतर मी लवंग आणि मिरे घेतलेले आहे, त्याच्यानंतर मी स्टार फूल घेतलेले आहे, 6 जिरे घेतलेले आहे आणि बडीशोप घेतलेले आहे. आता हे सगळे आपण मसाले घेतलेले आहे. आता इथे मी जवळपास 1 किलो वाटाणा घेतलेला आहे, स्वच्छ धुवून घेतलेला आहे मस्त, आणि पाणी निथळत ठेवायचं आहे. आता हे पाणी निथळत आहे तोपर्यंत आपल्याला इथे छान असा मस्त कचोरीचा मसाला तयार करून घ्यायचा आहे. पहा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आणि आपल्याला हे हलकेसे अगदी त्याचा सुगंध येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहे. बघा एकदम छान. सगळ्यात आधी मी धने भाजून घेतलेले आहे बघा, खूप सुंदर लागतात हे. आणि आता सगळे मसाले मी यामध्ये टाकून देणार आहे, खडे मसाले, आणि एकदम मस्तपैकी अगदी आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम सुगंध अगदी खूप छान सुटलेला आहे किचन मध्ये. खूप मस्त होतात हे मसाले. खूप वेगवेगळे प्रकार आपले हे वाटाण्याचे होतात. अगदी रोज, जरी आमच्याकडे तर रोजच वाटाण्याचा वेगवेगळा प्रकार होत असतो पहा. आणि मुलांना देखील आपण डब्याला देऊ शकतो एकदम छान अगदी. तर आज त्याच्यातला एक प्रकार म्हणजे आपण आता कचोरी बघणार आहोत. आता हे बघा, हे मसाले छान अगदी भाजून झालेले आहेत. तर आता एका प्लेटमध्ये यांना काढून घेत आहे आणि यांना गार होऊ द्यायचं आहे आपल्याला. गार झाल्यानंतर मग मात्र आपल्याला हे मिक्सर मधून छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे. अगदीच बारीक नाही करायचं, अगदी थोडंसं जाडसर राहिलं तरी चालणार आहे. तर मी हे सगळं मसाले जे आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. एकदम छान असं गार झालेलं आहे मस्तपैकी. आता हे सगळं काढून घेतल्यानंतर आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मिक्सरला आणि याची जाडसर अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. पहा, एकदम मस्त होऊन जाते ही. एकदा नक्की करून बघा ह्या प्रकारे कचोऱ्या. बघा, एकदा हे सारण तुम्ही तयार करून ठेवलं ना की तुम्ही याचे पराठे बनवू शकता, कचोऱ्या बनवू शकता, किंवा तुम्ही कटलेट बनवू शकता. खूप सुंदर प्रकार होतो हा. बघा, आता हे सगळा मसाला वाटून झालेला आहे आणि हे मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेलं आहे. आता त्यातच आपल्याला हे जे वाटाणे आपण स्वच्छ धुवून पाणी निथळून घेतलेलं होतं ना, ते अगदी मिक्सरमध्ये अगदी थोडं थोडं टाकून आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे पहा. आणि आपल्याला त्याची बारीक करून घ्यायचं आहे बघा. आता एकदम बारीक नाही, थोडेफार अगदी राहतात त्यामध्ये कण तरी चालेल, इतपत आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी एका कढईमध्ये तेल टाकून आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे वाटाण्याचं ते शिजवून घ्यायचं आहे बघा. आणि त्यामध्ये हा मसाला टाकून घ्यायचा आहे आपल्याला. त्यामध्ये मी थोडंसं लसूण आणि अद्रकची पेस्ट तयार केलेली होती आणि थोडी लाल मिरची टाकून अशी पेस्ट तयार करून आपल्याला आधी वाटाणा पूर्ण तेलामध्ये छान अगदी मस्त फ्राय करून घेतल्यानंतरच हे टाकून घ्यायचं आहे पहा. आता एकदम छान झालेलं आहे. आता यामध्ये मला असं वाटतं की थोडंसं तेल कमी पडलंय. याला जास्त तेल पण लागत नाही, पण तरी पण थोडंसं तेल कमी पडले असं वाटतंय. मी तेल टाकून घेतलेलं आहे. आता एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही 5 ते 7 मिनिटं अगदी वाफ काढून घ्यायची आहे. 5 मिनिटं जरी वाफ काढली ना तरी चालेल, म्हणजे आपला वाटाणा जो आहे तो छान असा शिजून जाईल. पहा, एकदम मस्त शिजलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये जो आपण मसाला तयार करून घेतलेला होता ना, खड्या मसाल्याची जी पावडर तयार करून घेतलेली होती, ती आपल्याला अगदी थोडी आधी टाकून घ्यायची आहे, म्हणजे अर्धी टाकून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे सगळं व्यवस्थित असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस अगदी बारीक करायचा आहे पहा. आणि दुसऱ्या वेळेस टाकताना मात्र गॅस बंद करून घ्यायचा आहे, म्हणजे जो हा आपण खडा मसाल्याचा मसाला जर तयार केलेला आहे कचोरीचा, याचा वास जो आहे तो कायम राहण्यासाठी गॅस बंद केल्यानंतरच दुसऱ्यांदा आपल्याला तो टाकायचा आहे. आणि थोडा उरलेला असेल तर तो मग आपण एकदम छान असा बंद डबीमध्ये, आपल्याला एकदम छान एअरटाईट डबीमध्ये पॅक करून ठेवून द्यायचं आहे. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं छान पुन्हा आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे झाकण लावून पहा. आता मी छान शिजून झालेले आहे, तर आपल्याला मी एका मोठ्या अशा भांड्यामध्ये काढून घेणार आहे आणि पूर्ण आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. आता हे गार होतंय तोपर्यंत मी सुनीता, कुक विथ सुनीता परत ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्हाला जर माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर नक्की करा, म्हणजे आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील.
आता छान आपल्याला हा जो वाटाण्याचा मसाला जो आहे, कचोरीचा स्टफिंग जे आहे ते थंड होईपर्यंत आपल्याला इथे एक मैदा भिजवून घ्यायचा आहे. इथे जवळपास मी 1 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये थोडं हळद घालून घेतलेली आहे, मीठ घातले चवीपुरता आणि ओवा घालायचा आपल्याला क्रश करून. बघा एकदम छान अगदी. आणि मग आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. तर इथं साधारणतः 1 कप जे माझं मैदा आहे त्याला मी साधारणतः 2 ते 2.5 चमचे मी तेल घालून घेतलेलं आहे आपलं. बघा आणि आता हे छान अगदी मस्त मिक्स करायचं आहे आणि मूठ वळून बघायची आहे बघा. आणि मूठ वळली की फक्त टच करायचंय आणि ती फुटली की समजायचं की आपलं मोहन एकदम छान झालेलं आहे. आपल्या कचोऱ्या आहे ज्या कुरकुरीत होतील. आणि मग आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला छान असा मस्त गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि तो 5 ते 10 मिनिटं आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता 5 ते 10 मिनिटानंतर बघा किती सुंदर आपलं हे कणिक तयार झालेलं आहे मैद्याचं. हे एकसारखं करून घ्यायचं आहे आपल्याला. पुन्हा एकदम मस्त झालेलं आहे, अजिबात हाताला चिटकत नाहीये. बघा जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही असं भिजवायचं आहे. आता हे आपल्याला यामध्ये अगदी छोट्या छोट्या आपल्याला त्याच्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहे. तर मी हे अशा प्रकारे लाट्या तयार करते आणि बाकीचं सगळं तुम्ही एकदम छान असं कापडाने झाकून ठेवायचं आहे म्हणजे जेणेकरून ते वाळणार नाही. अशा प्रकारे आपल्याला हे लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. बघा एकदम मस्त सकाळी सकाळी नाश्त्याला किंवा तुम्ही अगदी संध्याकाळी पण चहाच्या वेळेस जरी तुम्ही केलं नाही गरमागरम मस्तपैकी खूप सुंदर लागतात. हे नक्की एकदा करून बघा. बघा आता अशा प्रकारे तुम्ही पारी लाटूनही करू शकता किंवा आपण जसं मोदक भरतो ना तसं पण आपण हे स्टफिंग अगदी मोदकासारखं जरी भरलं ना तरी चालणार आहे. बघा आता या पारीमध्ये हे टाकून आपल्याला हे पूर्ण कव्हर करून घ्यायचं आहे. मात्र लक्षात ठेवायचं की अजिबात ते ओपन व्हायला नाही पाहिजे. त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित आणि छान असं कव्हर करून घ्यायचं आहे. आणि अलगद हाताने आपल्याला एक्सेस पीठ जे आहे जर निघत असेल तर ते काढून घ्यायचं आहे. छान असा हा गोळा तयार झालेला आहे. आता तुम्ही हा जो गोळा आहे ना हा हातावर देखील प्रेस करून ठेवू शकता किंवा अगदी थोडंसं लाटणं यावर फिरवून घेऊ शकता. तुम्हाला जर वाटलं की ते ओपन वगैरे होतं तर ते व्यवस्थित छान अगदी दाबून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे ही कचोरी तयार झालेली आहे. दुसरी पण तुम्हाला अशीच करून दाखवते बघा. अशी छान पारी लाटून घेतल्यानंतर पारी एकदम पातळ पण करायची नाही आणि खूप जाड पण ठेवायची नाही, अगदी मीडियम ठेवायची आहे. पहा अशा प्रकारे आपल्याला हे छान अगदी. तर मी काही लाटून पण दाखवते आणि काही मी हातावर देखील अशा प्रेस करून ठेवलेल्या होत्या. बघा एकदम छान अगदी मस्तपैकी. तर अशा प्रकारे ही आपली दुसरी देखील कचोरी तयार झालेली आहे. तर मी अशा प्रकारे सगळ्या कचोऱ्या इथे तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता बघा किती मस्त अगदी. आणि असं थोडंसं लाटणं जरी फिरवून घेतलं ना तर आपलं जे मधलं सारण आहे हे कचोरीला सगळीकडे पसरलं जातं. आता इथं तेल मी गरम करायला ठेवलेलं आहे, अगदी मिडियम गॅसवरच गरम करायचं आहे. आणि त्यात छोटासा एक बॉल टाकलेला आहे, तो टाकल्याबरोबर वरती आला म्हणजे आपलं तेल एकदम छान व्यवस्थित गरम झालेलं आहे. तर पुन्हा पहिल्यांदा आता एक कचोरी टाकून बघायची आहे आणि त्यावर फक्त तेल सोडत जायचं आहे. बघा एकदम छान आणि एकदम मस्त कुरकुरीत झालेली आहे. कलर पण खूप सुंदर आलेला आहे. तुम्ही एका वेळेस 2-3 सुद्धा तळू शकतात. बघा आता मी ह्या वेळेस आता 2 टाकणार आहे. बघा अगदी त्या वर येईपर्यंत आपल्याला फक्त तेल टाकायचं आहे कारण त्यांना अजिबात हात लावायचा नाही, त्या नाजूक असतात एकदम छान. तर बघा अशा प्रकारे मी सगळ्या कचोऱ्या ज्या आहेत त्या तयार करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्या ह्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत. तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर देखील खाऊ शकता. शेजवान चटणी देखील तुम्हाला याबरोबर खूप छान लागेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओला.